Hello everyone. Good morning to all. Greetings from Shri Saha Kelkar College Devgad. Myself, Professor Rashmi Hirlekar, and warm welcome to the session Research Methodology. Today, we are going to discuss about Unit 2 of Research Methodology, that is data collection and processing. Learning objective of this lecture. In today's lecture, we will discuss in brief meaning of data, type of data, what do you mean by qualitative data and meaning of quantitative data and types of quantitative data such as discrete data and continuous data. Meaning of data. Data are facts and figures that are collected, analyzed, summarized for presentation and interpretation. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण युनिट 2 सुरू केलेला आहे डेटा कलेक्शन आणि प्रोसेसिंग. त्या डेटा कलेक्शन आणि प्रोसेसिंग मध्ये सर्वात पहिल्यांदा व्हॉट इज द मीनिंग ऑफ डेटा. डेटा म्हणजे काय? तर डेटाचा अर्थ फॅक्ट्स अँड फिगर्स दॅट आर कलेक्टेड, म्हणजे आपण एखादी माहिती गोळा करतो, एखादी सत्य गोळा करतो, त्याला डेटा असं म्हणतात. आता ही माहिती कशासाठी गोळा करतो? तर तुम्ही अगदी सुरुवातीपासून शिकता आहात की आपण रिसर्च मेथडॉलॉजी हा सब्जेक्ट शिकत आहोत आणि या रिसर्च मेथडॉलॉजी मध्ये त्याची जी प्रोसेस आहे ती आपण यापूर्वी बघितली. त्या प्रोसेसमध्ये पहिला स्टेप काय होती? पहिली स्टेप तर आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम, म्हणजे एखादी समस्या निवडणं. त्याच्यानंतर डिफायनिंग द प्रॉब्लेम, प्रॉब्लेम डिसाईड करणं. त्याच्यानंतर सेटिंग द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च वर्क, आपण कशासाठी रिसर्च वर्क करतोय त्याचा ऑब्जेक्टिव्ह ठरवणं. आणि त्याच्या चौथी स्टेप होती रिव्ह्यू द लिटरेचर, म्हणजे या विषयात ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या लिटरेचरचा अभ्यास करणं. आणि रिव्ह्यू लिटरेचर केल्यानंतर आपल्याला काय करायचं याची आपल्याला डिझायनिंग रिसर्च प्रोजेक्ट डिझाईन करणं. आणि त्याच्या पुढची स्टेप डेटा कलेक्शन. या डेटा कलेक्शन ची जी स्टेप आहे त्याविषयी इथे आपण विचार करत आहोत. तर डेटा म्हणजे माहिती किंवा फिगर्स जे आपण गोळा करतो कशासाठी? फॉर अनालाइज, समराइज अँड फॉर प्रेझेंटेशन अँड इंटरप्रिटेशन. आता अनालाइज म्हणजे त्याचं वर्गीकरण करण्यासाठी, त्याचा अर्थ लावायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यातनं समराइज द कन्क्लुजन, त्याच्यातनं आपल्याला कन्क्लुजन काढायचंय. आणि हे कन्क्लुजन प्रेझेंटेशनसाठी किंवा इंटरप्रिटेशनसाठी आपण वापरणं. डेटाचा अर्थ काय याविषयी आपण पुढच्या लेक्चरमध्ये अगदी डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत, पण इथे आपण शॉर्टमध्ये इथे विचार करत आहोत. द बेसिक कन्सेप्ट इन डेटा. आता डेटामध्ये काही बेसिक कन्सेप्ट येतात. डेटा म्हटलं की एलिमेंट्स येतात, व्हेरिएबल्स येतात, ऑब्झर्वेशन, डेटा सेट असे वेगवेगळ्या आणि डेटा असे वेगवेगळ्या कन्सेप्ट येतात. तर या बेसिक कन्सेप्ट पैकी पहिली कन्सेप्ट आहे ॲन एलिमेंट. एलिमेंट म्हणजे काय? Element is a specific object about which information is collected. एलिमेंट याचा अर्थ असा की एक स्पेसिफिक ऑब्जेक्ट ज्याच्याविषयी आपण माहिती गोळा करतोय त्याला एलिमेंट असं म्हणतात. नेक्स्ट वन, व्हेरिएबल. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलिमेंट दॅट आर ॲझ्युम डिफरंट व्हॅल्यूज फॉर डिफरंट एलिमेंट. म्हणजे एलिमेंटच्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या प्रत्येक एलिमेंटच्या वेगवेगळ्या असतात त्या कॅरेक्टरिस्टिक्सला व्हेरिएबल असं म्हणतात. तिसरा आहे ऑब्झर्वेशन. द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल फॉर अन एलिमेंट इज कॉल्ड ऑब्झर्वेशन. म्हणजे एलिमेंटची जी व्हॅल्यू आहे त्याला आपण ऑब्झर्वेशन असं म्हणतो. नंतर डेटा सेट. कलेक्शन ऑफ ऑब्झर्वेशन ऑन वन ऑर मोर व्हेरिएबल इज कॉल्ड डेटा सेट. आता डेटा सेट याचा अर्थ काय? कलेक्शन ऑफ ऑब्झर्वेशन ऑन वन ऑर मोर व्हेरिएबल, म्हणजे अधिक व्हेरिएबलची जी माहिती गोळा केलेली असते त्याला डेटा सेट असं म्हणतो. आणि लास्ट वन, डेटा. डेटा इज अ information given in table is called data.
डेटा म्हणजे काय, तर टेबल फॉर्म मध्ये दिलेली जी माहिती असते त्याला आपण डेटा असं म्हणतो. आता हे नुसतं आपण शब्दशः अर्थ बघून आपल्याला याचे अर्थ कळले का, तर नक्कीच मला माहितीये हे कळले नसतील. पण मी तुम्हाला एक उदाहरण देते आणि इथे सांगते की एलिमेंट कशाला म्हणतात. समजा जगातला 10 श्रीमंत लोकांची एक यादी तयार केली आणि त्या यादीमध्ये डाव्या बाजूला श्रीमंत लोकांची नावं लिहिलीत आणि पहिली 10 श्रीमंत लोक आहेत त्यात, आणि उजव्या बाजूला त्यांची इन्व्हेस्टमेंट किंवा त्यांची प्रॉपर्टी दिलेली आहे. तर एलिमेंट याचा अर्थ स्पेसिफिक ऑब्जेक्ट अबाउट विच इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड. म्हणजे आपण कशाविषयी माहिती गोळा केली आहे, तर जगातले टॉप 10 रिच पीपल, श्रीमंत 10 लोक, जे कोण पहिलं कोण असेल, दुसरं कोण असेल, बिल गेट्स किंवा काय, तर ह्या सगळ्यांची नावं येणार, त्यांना एलिमेंट्स असं म्हणतात. त्याच्यानंतर दुसरं काय म्हटलंय, व्हेरिएबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑर एलिमेंट दॅट ॲज्युम डिफरंट व्हॅल्यूज. आता मला सांगा, पहिले 10 श्रीमंत व्यक्ती, तर 10 जणांची नावं वेगळी आहेत. ही जी वेगवेगळ्या नावांचे व्यक्ती आहेत, दीज आर एलिमेंट्स. आता प्रत्येकाचं ची प्रॉपर्टी जी आहे ती साहजिकच सेपरेट असणार आहे. म्हणजे 1 नंबरची प्रॉपर्टी सगळ्यात जास्त, 2 नंबरची कमी असणार आहे. दॅट इज कॉल्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलिमेंट. त्यालाच आपण व्हेरिएबल असं म्हणतो. आता तिसरं ऑब्झर्वेशन, द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. आता समजा पहिला माणूस आहे, त्याची प्रॉपर्टी किती आहे, त्याची व्हॅल्यू काय, त्याला ऑब्झर्वेशन असं म्हणतात. त्याच्यानंतर ही सगळे ऑब्झर्वेशन्स जे आहेत, म्हणजे 10 व्हॅल्यूज जे आहेत, कलेक्शन ऑफ ऑब्झर्वेशन ऑन वन ऑर मोर व्हेरिएबल, त्याला डेटा सेट असं म्हणतात. आणि पूर्ण जे टेबल आहे, तर त्या पूर्ण टेबलला आपण डेटा असं म्हणतो. Data, types of data. Data can be divided into two types. First one, quantitative data. Second one, qualitative data. Qualitative data, it is based on quality. In qualitative data, elements generate non-numerical responses. For example, qualifications such as SSC, HSC, degree. म्हणजे ज्यामध्ये क्वालिफिकेशन दिलेलं असतं की SSC आहे, HSC आहे किंवा डिग्री आहे, अंडर ग्रॅज्युएट एटसेट्रा. जेंडर म्हणजे मेल की फिमेल. त्याच्यानंतर आय कलर, म्हणजे त्यामध्ये क्वालिटी विषयी माहिती दिलेली असते. इट इज कॉल्ड क्वालिटेटिव्ह डेटा. क्वांटिटेटिव्ह डेटा. Quantitative data is based on quantity. In quantitative data, elements generates numerical responses. म्हणजे यामध्ये न्यूमरिकल रिस्पॉन्स आपल्याला कळतात. फॉर एक्झाम्पल, द प्राइस ऑफ प्रोडक्ट, एखाद्या प्रोडक्टची किंमत, एज ऑफ एम्प्लॉई, कामगारांचं वय, इन्फ्लेशन रेट किती वाढलाय किंवा काय. क्वांटिटेटिव्ह डेटा can further be classified into two types: discrete data and continuous data. Meaning of discrete data. Discrete data can assume certain values with no intermediate value. आता डिस्क्रिएट डेटा मध्ये सर्टन व्हॅल्यू दिलेली असते, कोणती मधली किंमत नसते. इट इज कॉल्ड डिस्क्रिएट डेटा. फॉर एक्झाम्पल, नंबर ऑफ क्लासरूम in school, as school may have 5 to 8 rooms, but not 4.38 classroom. It is obtained by counting the responses. म्हणजे आपण समजा प्रत्येक शाळांमध्ये क्लासरूम किती आहेत हे मोजतोय. तर क्लासरूम, शाळेचे क्लासरूम हे कदाचित एखाद्या शाळेत 5 असतील, 8 असतील, 15 असतील, 20 असतील. पण 4.38 क्लासरूम आहेत असं आपण म्हणू शकत नाही. कारण असे नसतात. ते क्लासरूम एक तर 4 असतील किंवा 5 असतील. तर डिस्क्रिएट डेटामध्ये सर्टन व्हॅल्यू दिलेली असते, होल नंबर्स असतात, इंटरमिडिएट व्हॅल्यू नसते. आणि ही व्हॅल्यू आपण रिस्पॉन्सेस मोजून करतो. किंवा नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ क्लास. तर असं कुठे आपण ऐकलंय का की एका वर्गात 25.5 मुलं होती, असं नाही. 25 असतील किंवा 26 असतील. कार सोल्ड बाय डीलर, तर कार किती विकल्या गेल्या, तर त्या होल नंबर मध्येच विकल्या जाणार. इट इज कॉल्ड डिस्क्रिएट डेटा.
Continuous data. It can assume any numerical values that can occur in interval. आता continuous data मध्ये कोणतीही numerical value असू शकते that can occur in interval मध्ये कोणतीही येऊ शकते. For example, air pressure in tire. टायर मधलं एअर प्रेशर. तर बघा तुम्ही हवा भरणाऱ्याकडे गेलात तर त्याच्याकडे तक्ता लावलेला असतो किंवा त्याच्या डोक्यात एक तक्ता बसलेला असतो की स्कूटीमध्ये किती हवा भरायची आणि ती सुद्धा पुढच्या टायरला किती मागच्या टायरला किती मोटरसायकल असेल तर किती भरायची कारला किती भरायची तर इट इज कंटिन्युअस डेटा ग्रेड पॉइंट ऍव्हरेजेस ऑफ स्टुडंट तुम्ही तुमच्या मार्कशीट मध्ये तुमचे ग्रेड पॉइंट ऍव्हरेज काढले जातात जीपीए ते वेट हाईट दीज आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ कंटिन्युअस डेटा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला क्लासिफाय द फॉलोइंग ऍज क्वालिटेटिव्ह डिस्क्रिएट कंटिन्युअस डेटा तुम्हाला एक एक्झरसाइज दिलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही काय करायचंय तर हे जे काही डेटा दिलेले आहेत यातला क्वालिटेटिव्ह डेटा कोणता आहे क्वांटिटेटिव्ह डेटा कोणता आहे आणि क्वांटिटेटिव्ह असेल तर त्यामध्ये डिस्क्रिएट आहे की कंटिन्युअस आहे हे तुम्ही क्लासिफाय करायचंय आणि याचं उत्तर तुम्ही मला ग्रुपमध्ये सेंड करायचंय विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथे डेटा म्हणजे काय डेटाचे प्रकार कोणते आहेत क्वालिटेटिव्ह डेटा क्वांटिटेटिव्ह डेटा तसंच डिस्क्रिएट डेटा आणि कंटिन्युअस डेटा याचा अर्थ आणि उदाहरणं अगदी थोडक्यात बघितले सो थँक यू फॉर टुडे हॅपी लर्निंग टू यू वी विल मीट अगेन in next lecture to discuss in detail about data collection. Thank you.